बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होते। शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली राजेश टोपे यांना। आपल्यासोबत अमोल मिटकरी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दोन प्रमुख नेते आणि अशा पद्धतीने त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होते, एकमेकांना शिवीगाळ करतात। बँकेच्या निवडणुकीचा मुद्दा आणि त्यावरून झालेली ही शिवीगाळ आता सर्वत्र व्हायरल होते, टीका टिप्पणी होते। कसं पाहता याकडे? मी व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकलीच नाही, त्यामुळे पाहण्याचा काही प्रश्नच येत नाही। आणि जर अशी व्हिडिओ क्लिप असेल, ऑडिओ क्लिप, तर नक्कीच ती बाब गंभीर आहे। कुठल्याही सन्माननीय सदस्यांनी कोणाचा अपमान होईल असं वक्तव्य करू नये। मी अजूनही ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही तरी सांगतो, जर एकामेकांमध्ये शाब्दिक चकमक किंवा असा संवाद झाला असेल तर तो लोकशाहीच्या दृष्टीने चांगला नाही। बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। 19 तारखेला रेशीम बागेमध्ये दादा जाणार अशी चर्चा आहे। दादा जाणार आहेत का आणि दादांसोबत तुम्ही जाणार आहात का? कारण हे चित्र फार वेगळं असणार आहे। रेशीम बाग संघाशी जोडलेली एक महत्त्वाचं ते स्थान आहे। देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी जातील, मुख्यमंत्री पण जाणार अशी चर्चा आहे। त्यासोबतच दादा जातात। दादा नेहमी पुरोगामी विचार जे ते महाराष्ट्रात पुढे घेऊन जातात, त्यामुळे अशा पद्धतीने रेशीम बागेमध्ये जाणं उचित आहे का? आणि जर गेले तर मेसेज काय जाईल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वात शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारा पक्ष आहे। यावर अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब, अजितदादा हे घेतील। तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारला की दादांसोबत तुम्ही जाणार आहात का, तर मी तुम्हाला अगोदर सांगतोय, मी फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतला व्यक्ती आहे। पक्ष काय निर्णय घेतो ते महत्त्वाचं आहे, पक्ष पातळीवर ठरेल। मी मात्र वैयक्तिकरित्या मी कधी जात नसतो, गेलो नाही, जाणार पण नाही। पण तुम्ही जात नाहीये त्यामागे काही कारण आहे? आता विचारधारा, मला जी विचारधारा, ज्या विचारधारेचा माझा जन्म झाला आहे तीच विचारधारा मी जोपासणार मरेपर्यंत। मग मी त्या परिणामाची चिंता करणार नाही की त्यात माझा म्हणजे एकंदरीत काय परिणाम होईल त्याची मी चिंता नाही करणार। पण मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारा माणूस आहे। मी त्या पद्धतीने मला जे योग्य वाटते ते करेल। पण विचाराचं पारडं जर जड झालं तर मग ते अडचणीच नाही ठरणार का अमोल मिटकरी? पक्षात अशी कुठलीही बंधनं नाही आहेत, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। अजितदादा प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार देत असतात, पण यावर अजून चर्चाच कुठं नाही आहे। त्याच्यामुळे 19 तारखेला अजून 4-5 दिवस वेळ आहे, बघू। मी अजितदादांचे खंदे समर्थक म्हणून मानले जातात। संजय राऊत ज्यावेळी या ठिकाणी आले होते, नागपुरात आले होते, त्यावेळी दादांवर बरीच टीका केली। वरचे पवार आमच्यासोबत आहे, खालचे पवारही आमच्यासोबत आहे, मधले पवार जे आहेत ते झाडाच्या फांदीला लटकलेले आहेत। फांदी तुटेल 2024ला कळेल की नेमकं त्यांचं काय नुकसान झालं। विविध प्रकारे टीका केली जाते। आज तर त्यांनी दादा जे ते भाजपचे उपमुख्यमंत्री अशी टीका केली, टोला लगावला। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्यामुळे त्यांना कालपासून डोक्याच्या गोळ्या सुरू झालेल्या आहेत आणि मेंटली पागल असलेल्या व्यक्तीबद्दल मला काही फारसं बोलायचं नाही। ज्याच्या डोक्यातच फरक पडला त्याच्याबद्दल काय बोलणार मी? संजय राऊतांच्या डोक्यात फरक पडलाय, त्याच्यामुळे मी त्यावर बोलू इच्छित नाही। अधिवेशन सुरू आहे, जवळपास 4 ते 5 महिने झाले तुम्ही सत्तेमध्ये आहे। सत्तेमध्ये सामावून घेताना किंवा भाजपसोबत शिवसेनेसोबत स्वतःला सामावून घेताना अडीअडचणींचा सामना करावा लागतोय की आता एक्सेप्ट केलेलं आहे, मनाची तयारी ठेवलेली आहे? नाही, शेवटी सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर आम्ही काम करतोच आहोत। आम्ही तरी आता सत्तेमध्ये असताना शेतकऱ्याचे प्रश्न गिरीशजी मांडलेलेच आहेत, प्रामुख्याने मांडलेत। पुरवणी मागण्यांमध्ये जास्तीत जास्त मागणी केली। आजही विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या अनुषंगाने चर्चा होती लक्षवेधीच्या माध्यमातून, त्यावर सुद्धा अजितदादांनी त्या बाबतीत समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही शक्य असेल ते महायुतीमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करतो। मिटकरी साहेब, तुम्ही चळवळीतून घडलेलं नेतृत्व आहे। मराठा आणि ओबीसीमध्ये नेत्यांमध्ये विशेष करून ज्या पद्धतीचा वाद आपल्याला ऐकायला मिळतोय, किती सांकेतिक आहे हे सगळं आणि यातून वाद आणखी जास्त चिघळेल असं वाटतं? मला असं वाटतं आरक्षणाचे प्रश्न हे वादाने सुटू शकत नाहीत, ते संवादाने सुटू शकतात। आता काल खालच्या सभागृहात मी अनेक भाषणं ऐकली, जरांगे पाटलांनी काय टीका केली किंवा भुजबळ साहेब काय टीका करतात, यात 2 गटाचे 2 विरोधाभास आहेत। पण मला असं व्यक्तिशः वाटतं की हे प्रश्न जास्त चिघळवण्यापेक्षा त्याला कॉन्क्रीट काहीतरी उत्तर झालं पाहिजे। सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण या सरकारने मराठा समाजाला मिळवून द्यावं। आपण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हीच आमची भूमिका आहे। भुजबळ साहेबांची पण सुरुवातपासून हीच भूमिका होती आणि पक्षाचीच भूमिका त्यांनी मांडली। मात्र याच्यामुळे जो अल्टिमेटम सरकारला दिला गेलेला आहे त्याच्या अगोदर सरकार, मला असं वाटतं, शब्द पाळेल। पण यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाचा सुद्धा मुद्दा येतो। निरगुडे यांच्यावरती ज्या पद्धतीने दबाव टाकण्यात येतोय, म्हणतात की कोणतरी नागपूरचाच एक मंत्री आहे ज्याने ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावा असा दबाव टाकला होता आणि त्यामुळे मग त्यांना राजीनामा द्यावा लागला अशी माहिती आहे। आता ही माहिती आहे, खरी चर्चा काय आहे हे त्या राज्य मागास आयोगावर जे कामं करतात त्यांना माहित आहे।
ठीक आहे, त्यांना जर तिथे काम करायचं नसेल, त्यांनी राजीनामा दिला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अशा प्रकारे कोणी दबाव टाकून दबावात येऊन राजीनामा दिला असं मला तरी वाटत नाही. जरांगेचा अल्टिमेटम किती सिरियस आहे 24 तारखेचं? नाही, नक्कीच त्यांचा अल्टिमेटम म्हणजे त्यांनी जो दिलेली रेषा आहे ती गांभीर्यानं सरकारने घेतलेली आहे आणि सरकार त्याबद्दल सकारात्मक आहे. मराठा आरक्षणावर वरच्या सभागृहात पण आता चर्चा होईल आणि लवकरात लवकर टिकणारं आरक्षण हे सरकार मराठा समाजाला देईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका मांडली आहे. टिकणारं आरक्षण मराठा समाजाला सरकार देईल असा दावा ते करतायत. आरक्षण मिळणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.